हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 लेसन नंबर 2 ट्रिग्नोमेट्री 1. ट्रिग्नोमेट्रीचा हा सेकंड व्हिडिओ आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिलेले आहेत आणि एक्सरसाइज 2.1 ज्याच्यावरती आधारलेलं आहे ते सगळं आपण बेसिक ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. सो आय होप की तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे किंवा या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन देखील तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहू शकता. सो लेट अस सी. आपला प्रश्न असा आहे एक्सरसाइज 2.1 मधला की फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ आणि खाली तुम्हाला अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला आहे 0 डिग्री. तर 0 डिग्रीसाठी तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. मग ते साइन कॉस थीटा टॅन वगैरे जे पण असेल ते 6 फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण छानसा एक छोटासा सर्कल ड्रॉ करून घेऊया. सो हा आहे आपला सर्कल. हे वाय ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस आणि मध्ये असणार आहे आपला 0 सेंटर. ओके, सो आता या सर्कलवरती मला दाखवायचा आहे 0 डिग्रीचा अँगल. 0 डिग्री म्हणजे कुठे असणार आहे? याच्यावरतीच असणार आहे. तो म्हणजे एक्स ॲक्सिसवरती असणार आहे, कारण 0 डिग्री तर आपण वेगळं नाही दाखवू शकत. सो या ठिकाणी तो जो अँगल असणार आहे तर तो इथे 0 डिग्रीवरती असणार आहे. मग आता मला दाखवायचा आहे अँगल AOB. सो आता ए इथे असणार आहे, म्हणजे इथेच मी अँगल दाखवणार आहे ए, इथे O आणि इथे दाखवणार आहे B. आता हा जो OA आहे, हा OB काय आहे? इनिशियल रे आहे. हा जो OA आहे हे काय आहे? टर्मिनल रे आहे. आता टर्मिनल रे सर्कलला, युनिट सर्कल म्हणजे काय? ज्या सर्कलची रेडियस 1 असते त्याला आपण म्हणतो युनिट सर्कल. मग ते 1 सेंटीमीटर असो, 1 मीटर असो, व्हॉटेवर असो. ओके, सो हा एक युनिट सर्कल आहे. मग हा जो OA रे आहे, ज्याला की आपण म्हणतो टर्मिनल रे, हा ज्या ठिकाणी सर्कलला इंटरसेक्ट करतोय त्याला आपण नाव देऊया पॉईंट P. पॉईंट पीचे जे कोऑर्डिनेट्स असतात एक्स आणि वाय तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. एकदा का ते आपल्याला मिळाले की मग आपण सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता या ठिकाणी तुम्हाला 0 डिग्री आहे हे तर दाखवता येणार नाही. जस्ट आपण इथे लिहूया की लेट अँगल AOB बी 0 डिग्री. ओके, अँगल AOB काय आहे? 0 डिग्री आहे असं आपण सपोज करतोय. मग आता या ठिकाणी मी कोणता टर्मिनल रे घेतलेला आहे? OA. हिअर रे OA is the terminal ray which कुठे इंटरसेक्ट करणार आहे? पॉईंट P, which intersects the circle किंवा the unit circle at point P. पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? एक्स कॉमा वाय. हा जो साचा आहे ना हा एवढा, हा सगळ्या प्रश्नांना येणार आहे. फक्त इथे 0च्या ऐवजी मग 30 40 जे काय असेल ते बदलेल. ही डायग्राम पण सेम राहणार आहे, फक्त या ठिकाणी जो अँगल असेल तर तो बदलेल. आणि हा एवढा साचा सेम राहणार आहे. कुठला पण प्रश्न घ्या तुम्ही 2.1 मधला, फर्स्ट क्वेश्चनमधला. ओके, सो हे याचा पार्ट आहे, ह्याचा पार्ट नाही आहे हा. सो आता या ठिकाणी आपण एवढं लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय सांगायचं आहे की आपला हा जो एक्स कॉमा वाय आहे तर त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत. आता हा जेव्हा रे इथे पूर्ण लाय आहे कशावरती? एक्स ॲक्सिसवरती, तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? जेव्हा एखादी लाईन पूर्णतः त्या ॲक्सिसवरती लाय आहे तेव्हा त्या ॲक्सिसवर त्याचं व्हॅल्यू काय असते? 1 असते. आणि वायवरती काय असणार आहे? 0 व्हॅल्यू. सो देअर फॉर ॲज P लाईज ऑन घेऊया. ओके, ॲज P लाईज ऑन एक्स ॲक्सिस, कोऑर्डिनेट्स ऑफ P इज इक्वल टू 1, 0. जर ते एक्स ॲक्सिसवर आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 1 असणार आहे, वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. सो एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, वायची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. एक्स काय आहे? 1 आहे, वाय काय आहे? 0 आहे. सो देअर फॉर एक्स इज इक्वल टू 1 आहे, वाय इज इक्वल टू 0 आहे. मग आता साईन म्हणजे काय असतं? वायची व्हॅल्यू. आता साईन वायच काय आहे? वायच का आहे हे मी प्रिवियस व्हिडिओमध्ये सांगितले. सो पुन्हा सांगून वेळ नाही वाया घालवत आहे. जस्ट साईन काय असतो? वाय असतो. कॉस काय असतो? एक्स असतो. सो साईन काय येणार आहे? 0 डिग्री इज इक्वल टू वाय. वायची व्हॅल्यू काय आहे? 0. कॉस काय येणार आहे? 0 डिग्री इज इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू काय आहे? 1. आता टॅन 0 डिग्री म्हणजे काय? साईन अपॉन कॉस म्हणजेच वाय अपॉन एक्स म्हणजेच 0 अपॉन 1. आता 0 अपॉन 1 आहे, याचा अर्थ काय येणार आहे? 0. आता आपण घेऊया साईनचं अपोजिट कॉसेक. कॉसेक 0 डिग्री इज इक्वल टू काय येणार आहे? 1 अपॉन वाय. 1 अपॉन वाय याचा अर्थ 1 अपॉन 0. 1 अपॉन 0ची व्हॅल्यू येऊ शकते का? नाही येऊ शकत. सो नॉट डिफाईंड. DEFINED. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉस. कॉसच्या अपोजिट काय येतं? सेक 0 थीटा, सेक 0 डिग्री, फक्त थीटा नाही. सेक 0 डिग्री म्हणजेच काय? 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1, कारण 1 आहे असं आणि एक्सची व्हॅल्यू 1. सो या ठिकाणी फक्त 1 येणार आहे. आफ्टर दॅट टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू येणार आहे कॉट 0 डिग्री इज इक्वल टू, इथे वाय अपॉन एक्स आहे, इथे एक्स अपॉन वाय येईल, इज इक्वल टू, इथे 0 अपॉन 1 आहे, इथे 1 अपॉन 0 येईल. पुन्हा एकदा 1 अपॉन 0 आलं, नॉट डिफाईंड.
ओके. सो इन धिस वे आपण सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. तुम्ही एकत्र सगळ्या व्हॅल्यूज बघू शकता. फक्त एवढंच तुम्हाला करायचं, जास्त लोड नाही घ्यायचं आहे. हे पण सगळं सेम राहणार आहे, एवढा पार्ट पण सेम राहणार आहे, फक्त व्हॅल्यूज बदलणार आहेत जसं अँगल बदलेल त्याप्रमाणे. ओके. सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतला असेल. आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. सो फ्रेंड्स, आता आपण पाहतोय सेकंड क्वेश्चन. सो सेकंड क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 30 डिग्री. आता हा आहे आपला युनिट सर्कल. आता आपण ड्रॉ करणार आहोत आपल्या नेहमीप्रमाणे टर्मिनल रे. सो लेटस ड्रॉ केल्यानंतर आपण याला आधीच्या प्रमाणेच ए नाव देणार आहोत आणि त्यासोबतच खाली नेहमीप्रमाणे आपण एक्स नाव दिले आणि बी नाव देणार आहोत ज्या ठिकाणी पहिला रे इनिशियल रे इंटरसेक्ट करतो त्या ठिकाणी, आणि वरती आपण पी एक्स कॉमा वाय दिलेला आहे आणि 30 डिग्री आहे असं दाखवले. त्यानंतर आता आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय ए आणि खाली आपण त्याला क्यू नाव देणार आहोत. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण कसं सॉल्व करायचं जर ते पाहूया. ज्याप्रमाणे आपण आधी सॉल्व केले त्याचप्रमाणे आपण हे देखील सॉल्व करणार आहोत. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आपला अँगल आहे ए ओ एक्स. सो लेट अँगल ए ओ बी इज इक्वल टू 30 डिग्री. अँड आफ्टर दॅट आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ओ ए हा काय आहे, आपला टर्मिनल रे आहे आणि तो कोणत्या पॉईंटवर इंटरसेक्ट करतोय, पी पॉईंटवर. सो रे ओ ए इज द टर्मिनल रे विच intersects the circle किंवा the unit circle at point P आणि point P चे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत x, y. ओके. सो इन दिस वे एवढा आपण लिहिलेला आहे. आता आफ्टर दॅट आपला नेक्स्ट पॉईंट आपण ॲड करणार आहोत या ठिकाणी. आता आपण सांगितले की P चे कोऑर्डिनेट्स आहेत x, y. ओके. आता आपण जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तर त्याबद्दल लिहूया. जसं की या ठिकाणी आपण लिहू शकतो की ड्रॉ परपेंडिक्युलर पी बी परपेंडिक्युलर ऑन आपण घेणार आहोत या ठिकाणी रे ओ एक्स. ओके. आता या ठिकाणी तुम्ही ओ एक्स घेऊ शकता किंवा एक्स ॲक्सिस पण चालेल, दोन्ही पण सेमच आहे. सो तुम्ही ओ एक्स घ्या किंवा जर ओ एक्स घेतला तर रे ओ एक्स घ्यावं लागेल आणि एक्स ॲक्सिस घेतलं तर एक्स ॲक्सिस घ्यावं लागेल. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आता या ठिकाणी आपण लिहूया की आपला हा जो अँगल आहे तर हा आहे 60 डिग्रीचा आणि त्याच्यामुळे आपला हा जो ट्रायंगल ओ पी क्यू आहे तर तो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. ओके. 90 डिग्री कुठे आला, ते परपेंडिक्युलरच्या ठिकाणी. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर हा आपला युनिट सर्कल आहे म्हणजे याची रेडियस काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके. सो लेट अस राईट की रेडियस इज इक्वल टू असणार आहे 1. ओके. कोणती रेडियस आहे, ओ पी. सो इज इक्वल टू 1. आता आफ्टर दॅट आपण जर पाहिलं तर हा जो ओ क्यू आहे तर ओ क्यू कोणाच्या अपोजिट आहे, 60 डिग्रीच्या. तर ओ क्यू इज अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री. ओके. सो 60 डिग्री अँगलच्या अपोजिट आहे. आता आपण त्याचं मेजरमेंट फाइंड आउट करणार आहोत. सो लेट अस सी. जसं की तुम्हाला माहिती आहे 60 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे काय, याची साईड काय येणार आहे, √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस. ओके. मल्टिप्लाय बाय आपला हायपोटेनस काय आहे या ठिकाणी, ओ पी आहे आपला हायपोटेनस. ओके. सो √3/2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू √3/2च राहणार आहे कारण 1ने आपण मल्टिप्लाय करतोय. आता नेक्स्ट साईड आपण पाहतोय दॅट इज, सो नेक्स्ट आहे पी बी. या ठिकाणी पी क्यू आहे. तर पी क्यू हे जे आहे ते अपोजिट आहे 30 डिग्रीच्या. ओके. सो आता या ठिकाणी आपण लिहूया की पी क्यू इज अपोजिट टू दी 30 डिग्री अँगल. ओके. अपोजिट टू 30 डिग्री अँगल किंवा अपोजिट ऑफ 30 डिग्री अँगल आपण असं कसंही लिहू शकतो, तुम्ही वाक्यरचना व्यवस्थित करू शकता. आता पी क्यू इज इक्वल टू येणार आहे हाफ ऑफ द हायपोटेनस. पुन्हा एकदा हायपोटेनस आहे ओ पी आणि ॲज यू नो की ओ पी का असणार आहे, 1 असणार आहे. सो देअरफॉर पी क्यू काय येणार आहे, ओनली हाफ म्हणजे 1/2. ओके. सो इन धिस वे आता या ठिकाणी आपण ओ क्यू आणि पी क्यू फाइंड आउट केलेला आहे. आता त्यानंतर आपण लिहूया की हा जो आपला पी पॉईंट आहे तर तो कुठे लाय होतो. ओके. सो आता जर आपण पाहिलं तर हा जो आपला पी पॉईंट आहे तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. सो देअरफॉर आपण असं लिहूया की या ठिकाणी हिअर किंवा फक्त पॉईंट पी लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके. आता हा जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय होतोय तर याचा अर्थ काय असणार आहे, अर्थातच हे जे काही लेंथ असणार आहे एक्सचं मेजरमेंट तर ते मोठं असणार आहे 0पेक्षा आणि वायचं मेजरमेंट पण मोठं असणार आहे 0पेक्षा. सो आता या ठिकाणी हा जो एक्स आहे हा कसा आहे, 0पेक्षा मोठा आहे, वाय पण 0पेक्षा मोठा आहे. का तर हा जो पी पॉईंट आहे तर हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय होतो याच्यामुळे. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ओ क्यू म्हणजेच काय √3/2 आणि वाय इज इक्वल टू काय येणार आहे, पी क्यू म्हणजेच काय 1/2. मग आता या ठिकाणी जर आपण घेतलं तर पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x, y. याचा अर्थ
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साइन कोणतं वापरावं लागणार आहे 30 डिग्री. साइन 30 डिग्री म्हणजेच काय वायची व्हॅल्यू दॅट इज 1/2 आणि दुसरं जर आपण पाहिलं दॅट इज कॉस 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे √3/2. आता याच्या आधारे आपण बाकीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. दॅट इज tan 30 डिग्री म्हणजेच काय या ठिकाणी y डिवायडेड बाय x दॅट इज 1/2 मल्टिप्लाय बाय 2/√3. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1/2 डिवायडेड बाय √3/2 होतं आणि त्याचं जेव्हा मी रेसिप्रोकल करेन तेव्हा मी मल्टिप्लाय केलं तर त्याला आपल्याला रेसिप्रोकल घ्यावं लागेल. ओके, सो 2 कट झाले आणि 1/√3 आलेला आहे tan 30. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आता आपण कॉस 30 डिग्री फाइंड आउट करणार आहोत. कॉस 30 डिग्री काय येणार आहे साईनच्या उलटं म्हणजेच 2/1 म्हणजेच 2. सेक 30 डिग्री इज इक्वल टू कॉस 30च्या उलटं म्हणजे 2/√3. कॉट 30 डिग्री म्हणजेच tan 30च्या उलटं म्हणजे √3 फक्त. ओके, सो इन धिस वे आपण हा प्रश्न सॉल्व केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन. सो लेट अस सी. आता आपण पाहतोय थर्ड क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे आपला अँगल दॅट इज 45 डिग्री. सो या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपण युनिट सर्कल घेतला, त्यामध्ये आता आपण टर्मिनल रे ड्रॉ करणार आहोत आणि त्याला आपण ए नाव देणार आहोत आणि तो ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करणार आहे त्याला आपण पी नाव देणार आहोत. खाली आपण बी नाव दिलेलं आहे नेहमीप्रमाणे, वरती आपण पी लिहूया आणि त्याचे कोऑर्डिनेट्स x, y. सिमिलरली त्याचप्रमाणे आता आपण एक परपेंडिक्युलर टाकणार आहोत पी पासून. खाली त्याला आपण नाव देऊया दॅट इज आपण याला क्यू नाव देऊया. ओके, सो परपेंडिक्युलर टाकून आपण याला क्यू नाव देऊया. आता या ठिकाणी अँगल कोणता असणार आहे थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, सो आता जर आपण पाहिलं तर आपण सुरुवात करूया. दॅट इज या ठिकाणी जो आपण अँगल तयार केलेला आहे आपला जो अँगल आहे लेट अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, सो नेक्स्ट आता इथे जर आपण पाहिलं तर OA आहे आपलं टर्मिनल रे. सो OA इज दी टर्मिनल रे. ओके, विच इंटरसेक्ट्स दी युनिट सर्कल. हे तुम्हाला नेहमीप्रमाणे सगळीकडे सेम टू सेम लिहायचं आहे. इंटरसेक्ट्स द युनिट सर्कल ॲट पॉईंट P आणि त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत x, y. ओके, सो एवढं सगळं आपल्याला सगळीकडे कॉमन लिहायचं आहे. आता हा जो या ठिकाणी आपण एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर तो परपेंडिक्युलर टाकला आहे असं आता आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सो लेट अस राईट की इथे जो आपण टाकलेला आहे PQ तर तो काय आहे परपेंडिक्युलर आहे. ओके, सो PQ किंवा ड्रॉ पण घेऊ शकता तुम्ही. ड्रॉ PQ परपेंडिक्युलर ऑन x ॲक्सिस घ्या किंवा OX पण घेऊ शकता, रे OX पण घेऊ शकता. आफ्टर दॅट आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एक 45चा आहे एक 90चा आहे म्हणजे ऑब्वियसली त्याच्या पुढचं पण काय असणार आहे 45चं असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो आपला ट्रायंगल आहे तर हा ट्रायंगल कसा आहे 45, 45, 90चा आहे. सो ट्रायंगल POQ इज इक्वल टू 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. ओके, हा आपला 45, 45, 90चा ट्रायंगल आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर OP काय आहे आपलं रेडियस आहे. ओके, सो रेडियस इज इक्वल टू OP इज इक्वल टू 1 कारण हा युनिट सर्कल आहे पुन्हा एकदा त्याच्यामुळे रेडियस 1. आता आपण या ठिकाणी लिहिणार आहोत की आपल्या ज्या साईड्स आहेत ते कोणत्या अँगलच्या अपोजिट आहेत. आता इथे जर आपण पाहिलं तर आपली जी या ठिकाणी PQ साईड आहे तर ती 45 डिग्रीच्या अपोजिट आहे. सो आता आपण या ठिकाणी लिहूया की PQ इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ दी अँगल PQ. ओके, किंवा अपोजिट ऑफ PQ अँगल असं 45 डिग्री अँगल असं बोलले तरी पण चालेल. PQ इज इक्वल टू 1/√2 मल्टिप्लाय बाय आपला हायपोटेनस. आता हायपोटेनस आहे PO किंवा OP पण चालेल. मल्टिप्लाय बाय 1 येणार आहे कारण रेडियस काय आहे 1 आहे. सो PQ इज इक्वल टू 1/√2. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी तर दुसरी जी आपली साईड आहे दॅट इज OQ. OQ ही देखील 45 डिग्रीच्या अपोजिट आहे त्याच्यामुळे अपोजिट ऑफ 45 डिग्री अँगल. आता या ठिकाणी OQ इज इक्वल टू येणार आहे 1/√2 ऑफ आपलं हायपोटेनस दॅट इज OP किंवा PO. आता या ठिकाणी 1/√2 मल्टिप्लाय बाय 1 देअरफॉर OQ येणार आहे या ठिकाणी 1/√2. इन दिस वे आपण PQ आणि OQ फाइंड आउट केलेला आहे. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं तर Pचे जे कोऑर्डिनेट्स आहेत तर ते आहेत x, y आणि आपला जो पॉईंट P आहे तर तो लाय होतो आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि देअरफॉर आपला x आणि y कसा असणार आहे मोठा असणार आहे 0 पेक्षा. सो x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. ओके, हे तर आपलं ठरलेलं आहे ते आपण लिहिणारच आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आता Pचे कोऑर्डिनेट्स आहेत x, y. ओके, सो जसं की आपण या ठिकाणी पाहिलं तर x म्हणजे काय असणार आहे ऑब्वियसली OQ असणार आहे आणि y म्हणजे काय असणार आहे PQ असणार आहे. हे तर आपलं ठरलेलं आहे, मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. सो आता या ठिकाणी आपण लिहिणार आहोत की x इज इक्वल टू OQ इज इक्वल टू काय येणार आहे 1/√2 आणि y इज इक्वल टू PQ पण काय येणार आहे 1/√2.
म्हणजेच या ठिकाणी आपला जो पी आहे तर पीचे कॉर्डिनेट्स काय आले 1/√2 आणि 1/√2 म्हणजे दोघांचे पण एक्स आणि वाय सेमच आहे. ओके, सो आता आपल्याला ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्याच्या आधारावरती आपण साईन आणि कॉस फाइंड आउट करूया. आता साईन किती घ्यायचं आहे 45 डिग्री. साईन म्हणजेच काय वायची व्हॅल्यू दॅट इज 1/√2. कॉस घेऊया आपण कॉस 45 डिग्री. कॉस म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू दॅट इज ऑल्सो 1/√2. आता या ठिकाणी आपण परत घेऊया टॅन 45 डिग्री. टॅन 45 म्हणजे साईन अपॉन कॉस म्हणजेच वाय अपॉन एक्स म्हणजेच 1/√2 डिवायडेड बाय 1/√2. बट या ठिकाणी मी रेसिप्रोकल घेते सो 1 येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत दॅट इज कोसेक 45 डिग्री. कोसेक असणार आहे अपोजिट टू दी साईन थीटा. ओके, सो साईन 45च्या अपोजिट असणार आहे कोसेक. आफ्टर दॅट येणार आहे सेक दॅट इज अपोजिट ऑफ कॉस 45. त्याच्यानंतर येणार आहे टॅनच्या अपोजिट दॅट इज कॉट 45 डिग्री म्हणजेच अपोजिट ऑफ टॅन म्हणजेच 1/1 म्हणजे 1च येणार आहे. सो इन दिस वे आपण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. साईन आणि कॉसच्या आधारावर आपण टॅन कोसेक सेक वगैरे सगळं काही फाइंड आउट केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आपलं हे जे एक्झाम्पल आहे तर ते संपलेलं आहे. सो इन दिस वे आय होप तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि यानंतर आता आपण पाहणार आहोत आपलं पुढचं एक्झाम्पल. सो लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट आता आपण पाहतो एक्झाम्पल नंबर 4 दॅट इज ऑफ 60 डिग्री. ओके, सो आता या ठिकाणी सेम आपण आपला टर्मिनल रे ड्रॉ करणार आहोत. पुन्हा एकदा त्याला आपण ए नाव देणार आहोत. तुम्ही कोणती नावं देऊ शकता बट मी या ठिकाणी सिमिलर नावं घेते यासाठी की तुमचं कन्फ्युजन होऊ नये. सो ए आणि या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पी दॅट इज एक्स कॉमा वाय. परपेंडिक्युलर आपण टाकणार आहोत पी पासून एक्स ॲक्सिसवर. त्याला आपण नाव देऊया पी क्यू. आता या ठिकाणी जो आपला अँगल आहे तो आहे 60 डिग्रीचा. ओके, सो सगळं काय आपलं लिहून झालेलं आहे. आता आपण लिहिणार आहोत आपली थिअरी. सो थिअरीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल लिहायचं आहे की लेट आपला जो आपण अँगल घेतलेला आहे दॅट इज ए ओ बी दॅट इज ऑफ 60 डिग्री. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आपला पॉईंट आहे की हा जो आपला रे आहे टर्मिनल रे दॅट इज ओ ए इज द टर्मिनल रे विच इंटरसेक्ट्स द युनिट सर्कल. हे सगळं तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. विच इंटरसेक्ट्स द युनिट सर्कल ॲट पॉईंट पी आणि त्या पॉईंट पीचे तुम्हाला लिहायचे आहेत कॉर्डिनेट्स दॅट इज एक्स कॉमा वाय. ओके, ॲट पॉईंट पी दॅट इज एक्स कॉमा वाय. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं आपण या ठिकाणी काय ड्रॉ केलं परपेंडिक्युलर. सो त्यात आपण लिहूया की ड्रॉ पी क्यू परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस किंवा तुम्ही या ठिकाणी ओ एक्स पण घेऊ शकता. ओके, ॲज यू विश. सो आता आपण या ठिकाणी ड्रॉ केले. आता एक 60चा आहे एक 90चा आहे म्हणजे एक काय असणार आहे 30 डिग्रीचा म्हणजे हा 30 60 90 डिग्रीवाला ट्रायंगल आहे. सो ट्रायंगल पी ओ क्यू इज इक्वल टू 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. ओके, सो आता इथं जर तुम्ही पाहिलं हा आपला युनिट सर्कल आहे म्हणजे रेडियस इज इक्वल टू 1 असणार आहे. सो रेडियस इज इक्वल टू ओ पी इज इक्वल टू काय येणार आहे 1. सिमिलरली आता आपल्याला अपोजिट साईड्स लिहायचे आहेत. सो हा जर तुम्ही ओ क्यू पाहिला कोणाच्या अपोजिट आहे 30 डिग्रीच्या. सो इन दिस वे आपण लिहूया की हा जो आपला ओ क्यू आहे तर तो अपोजिट आहे 30 डिग्रीच्या. सो ओ क्यू इज अपोजिट टू दी 30 डिग्री अँगल. सो देअरफॉर ओ क्यू इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस दॅट इज ओ पी. ओ पीचं मेजरमेंट आहे 1 देअरफॉर मल्टिप्लाय बाय 1 आणि देअरफॉर ओ क्यू येणार आहे 1/2. नेक्स्ट आता आपण घेणार आहोत दुसरी साईड जी की अपोजिट आहे 60 डिग्रीच्या इज इक्वल टू अपोजिट टू 60 डिग्री देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू येणार आहे √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस दॅट इज ओ पी. सो आता या ठिकाणी √3/2 मल्टिप्लाय बाय 1 देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू √3/2. इन दिस वे आपण दोन्ही पण मेजरमेंट्स फाइंड आउट केलेले आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला काय लिहावं लागेल की हा जो आपला पॉईंट पी आहे तर तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो पॉईंट पी लाईज इन दी फर्स्ट क्वाड्रंट. आफ्टर दॅट आता आपण एक्स आणि वाय मोठे आहेत की छोटे आहेत तर ते लिहूया. ॲज युजल एक्स काय असणार आहे 0पेक्षा मोठं वाय पण 0पेक्षा मोठा असणार आहे. आता या ठिकाणी आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पण लिहू शकतो. सो त्या जर तुम्ही या ठिकाणी फिगरमध्ये बघू शकता आपल्या इमॅजमध्ये बघू शकता. आय होप की तुम्ही डायग्राम फिगर ड्रॉ केलं असेल. ओके, सो नेक्स्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपला जो या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे आपली साईड. सो साईड ओ क्यू जी आहे तर साईड ओ क्यू म्हणजे एक्स इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू काय लिहिणार आहोत आपण हाफ आणि वाय इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू काय लिहिणार आहोत आपण √3/2. सो आता पीचे कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय इज इक्वल टू येणार आहे 1/2 √3/2. ओके, सो आता आपण साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. आपल्याकडे आहे साईन 60 डिग्री इज इक्वल टू वायची व्हॅल्यू इज इक्वल टू √3/2. त्याच्यानंतर कॉस 60 डिग्री इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू दॅट इज 1/2. ओके, आफ्टर दॅट आता आपण फाइंड आउट करूया टॅन 60 डिग्री इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय बाय आपण 2.1 2/1 घेऊया. 2 कॅन्सल या ठिकाणी √3 आलं.
आफ्टर दॅट आता आपण फाइंड आउट करतो आहे कोसेक 60 डिग्री. कोसेक म्हणजेच काय, तर आता या ठिकाणी 2/√3 कारण ते साईनचं अपोजिट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट येणार आहे सेक 60 डिग्री. कॉसच्या अपोजिट म्हणजेच काय, फक्त 2 येणार आहे. कॉट 60 डिग्री म्हणजे टॅनच्या अपोजिट, दॅट विल बी ओनली 1/√3 येईल या ठिकाणी. ओके, 1/√3. सो तुम्ही हे डायरेक्ट सॉल्व करून पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. ओके, 1/2 मल्टिप्लाय बाय 2/√3, 2 कट होईल आणि 1/√3 येईल. ओके, सो इन धिस वे आता आपण सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कॉट 60ची व्हॅल्यू आहे 1/√3 जी की अपोजिट आहे टॅन 60च्या. ओके, सो तुम्ही हे सगळे एक्झाम्पल एकत्र पाहू शकता आणि याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण यानंतर पाहणार आहोत आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th एक्झाम्पल, ज्यामध्ये आपण 150 डिग्रीचा अँगल पाहणार आहोत. सो लेट अस सी. सो मी या ठिकाणी ऑलरेडी सर्कल काढला आहे. एक्स ॲक्सिस लिहूया आपण, त्याबरोबरच वाय डॅश आणि वाय लिहूया. वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस सगळं झालेलं आहे. आपल्याला सांगितलेलं आहे 150 डिग्रीचा अँगल. सो आता आपण आपला टर्मिनल रे ड्रॉ करणार आहोत. टर्मिनल रे ऑब्वियसली सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल कारण इथून एवढं 90 होतं आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे. सो आपल्याला अजून पुढे जावं लागेल आणि 180 - 30 जर केलं तर आपल्याला 150 मिळेल. सो इन दिस वे आपला जो टर्मिनल रे आहे तर तो येणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके, सो आता सिमिलरली आपण याला पण सेम टू सेम नावं देऊ शकतो, जसं की आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये देत आलो होतो. थोडंसं आपण याला एक्सटेंड करूया. आणि या ठिकाणी सिमिलरली आपण आपला जो अँगल आहे तर तो 150चा आहे सांगतो आहे. त्याच्यानंतर आपण ए नाव दिलेलं आहे आणि आपला जो बी आहे तो आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. पी जो की इंटरसेक्शन आहे दॅट इज x, y आणि या ठिकाणी 30 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे जर 150 आपण सबट्रॅक्ट केलं तर. आता आपण परपेंडिक्युलर इकडे ड्रॉ करणार आहोत. जिथे छोटा अँगल असेल तिथे ड्रॉ करायचं. या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आपण इथेच तो परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत, तिकडे ड्रॉ करणार नाही आहोत. आता आपण जो परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आहोत तर तो मायनसमध्ये ड्रॉ करतो आहे. ओके, आधी आपण प्लसमध्ये ड्रॉ करायचो. ओके, सो आता या ठिकाणी जो छोटा तयार होणार आहे त्याच्याकडे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. आफ्टर दॅट आता आपण पुढे पाहतोय. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे लेट आपला जो अँगल आहे आपण घेतलेला दॅट इज AOB तर तो असणार आहे 150 डिग्रीचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण लिहूया की आपला जो टर्मिनल रे आहे तर तो इंटरसेक्ट करतो आहे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर OA आहे आपला टर्मिनल रे. सो OA इज द टर्मिनल रे विच इंटरसेक्ट्स द युनिट सर्कल ॲट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दॅट इज P इन ब्रॅकेट x, y. सो हे सगळं मी लिहिते, तुम्ही पाहू शकता. द युनिट सर्कल ॲट पॉईंट P दॅट इज x, y. ओके, सो एवढं सगळं लिहिल्यानंतर आता आपण परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. तुम्ही परपेंडिक्युलरला साईन द्या अशा पद्धतीने. ओके, कारण तो 90चा हे कळलं पाहिजे. आणि आपण PQ परपेंडिक्युलर घेतला आहे. सो ड्रॉ PQ परपेंडिक्युलर. आता या ठिकाणी पण ऑन एक्स ॲक्सिस घ्या किंवा ऑन OX घ्या. ओके, सो OX घेणार असाल तर OX डॅश द्या, नसेल घेणार तर डायरेक्ट एक्स ॲक्सिस लिहिलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट आपला हा जो ट्रायंगल आहे तर तो आहे 30 डिग्री, त्याचबरोबर 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा, कारण वरचा अँगल कितीचा आहे 60चा आहे. सो आता या ठिकाणी आपला हा जो अँगल आहे तो 30, 60, 90चा आहे. मग आता आपण आधी रेडियस लिहूया. रेडियस काय असणार आहे युनिट सर्कलची 1. सो रेडियस इज इक्वल टू लिहायचं आहे 1 नेहमीप्रमाणे. रेडियस इज इक्वल टू OP इज इक्वल टू 1. आता आपण लिहिणार आहोत अपोजिट साईड्स. अपोजिट साईड्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 30 डिग्रीची अपोजिट साईड लिहायची आहे आणि 60 डिग्रीची अपोजिट साईड लिहायची. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण PQ लिहूया जे की आहे अपोजिट टू दी 30 डिग्री. सो अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री अँगल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आधी आपण PQ लिहूया, मग आपण लिहिणार आहोत 60 डिग्रीच्या अपोजिट जी की असणार आहे आपली QO साईड. सो QO कशी आहे अपोजिट ऑफ दी 60 डिग्री अँगल. सो PQ इज इक्वल टू येणार आहे 1/2 मल्टिप्लाय बाय दी आपला हायपोटेनस दॅट इज OP. आता या ठिकाणी OP 1 असल्यामुळे PQ इज इक्वल टू डायरेक्ट 1/2. आता या ठिकाणी QO इज 1/2 मल्टिप्लाय बाय OP. सॉरी या ठिकाणी √3/2 येणार आहे. सॉरी कारण 60 डिग्री आहे ना. सो √3/2 मल्टिप्लाय बाय OP दॅट इज 1. सो आपलं फायनल आन्सर येणार आहे √3/2. आता आपण PQ मिळवलेला आहे आणि QO पण मिळवलेला आहे. ओके, सो आता आपण या ठिकाणी जर पाहिलं आपला जो अँगल आहे दॅट इज त्या अँगलच्या अनुसार आता आपण लिहिणार आहोत. सो इथे जर आपण पाहिलं आपला जो P पॉईंट आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय होतो आहे. आणि जेव्हा आपला जसं की आपल्याला माहिती आहे जेव्हा पॉईंट P सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय होतो आहे याचा अर्थ आपला x जो असणार आहे तर तो छोटा असणार आहे. ओके, सो P लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. सो x विल बी स्मॉलर दॅन 0 आणि y सेमच राहणार आहे. x छोटा का आहे कारण आपला पॉईंट जो आहे तर तो निगेटिव्हमध्ये लाय होतो आहे आणि निगेटिव्ह हे 0पेक्षा छोटं असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपला जो पॉईंट आहे तर तो निगेटिव्हमध्ये येतो आहे आणि निगेटिव्ह हा काय असणार आहे 0पेक्षा छोटा
छोटा. आपण जर आपली ट्रिक पाहिली ASTC म्हणजे काय, आता सगळ्यांनी टेक केअर, काळजी घ्या. त्याच्यानुसार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सेकंड क्वाड्रंटमध्ये एस म्हणजे फक्त साइन थीटा आणि कॉस थीटा पॉझिटिव्ह येणार आहे. सॉरी, साइन थीटा आणि कोसेक थीटा पॉझिटिव्ह येणार आहे, बाकी सगळं काही निगेटिव्ह येणार आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त साइन थीटा आणि कोसेक थीटाच आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, बाकी सगळं निगेटिव्ह येणार आहे. सो आता आपण लिहूया एक्स म्हणजेच काय, आपली OQ साईड. OQ काय आलेला आहे आपलं √3/2 म्हणजे मायनसमध्ये येणार आहे. ओके, कारण एक्स काय आहे, छोटा आहे 0पेक्षा आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय होतोय त्याच्यामुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर वाय म्हणजेच काय, PQ इज इक्वल टू वॉट, 1/2. आता हे मात्र पॉझिटिव्ह येणार आहे कारण साइन थीटा काय असणार आहे, पॉझिटिव्ह. सो P इज इक्वल टू x, yचे कॉर्डिनेट्स म्हणजेच -√3/2, 1/2. आता आपण फाइंड आउट करणार आहोत साइन 150 डिग्री. ओके, सो साइन 150 डिग्री हे काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. साइन म्हणजेच काय, वायची व्हॅल्यू, साइन 150 डिग्री इज इक्वल टू वाय इज इक्वल टू येणार आहे 1/2. त्याच्यानंतर कॉस लिहूया आता आपण. कॉस मात्र निगेटिव्हमध्ये येणार आहे. सो कॉस 150 डिग्री इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू -√3/2. त्याच्यानंतर आता आपण टॅन लिहूया. टॅन देखील निगेटिव्हमध्ये येणार आहे, इज इक्वल टू येणार आहे y/x. आता आपण हे सगळं सॉल्व करूया आणि फायनली वी विल गेट दॅट की हा 2 कॅन्सल होईल आणि -1/√3 येणार आहे आपल्या टॅन 150. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण घेऊया कोसेक थीटा किंवा कोसेक 150. हे पॉझिटिव्ह येणार आहे, साईनच्या अपोजिट घ्यायचं आहे जस्ट आपल्याला. सो 2/1 घेऊ शकतो आपण किंवा जस्ट 2 लिहिलं तरी पण चालेल. आता कॉस 150चे अपोजिट आपण घेणार आहोत, दॅट इज सेक 150 डिग्री, हे निगेटिव्हमध्ये येईल. सो 1/x म्हणजेच या ठिकाणी -2/√3. कॉट 150 डिग्री येणार आहे अपोजिट ऑफ टॅन 150 डिग्री. आता ते येणार आहे मायनसमध्ये √3. सो इन दिस वे आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेत. हे एक्झाम्पल जरासं वेगळं होतं, यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण व्हॅल्यूज आलेल्या होत्या.